टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मंडळी. ही स्मरणिका वसंताचं हे माधुर्य आपल्या सगळी किशोर भाऊ माधुरकर शेतकरी नेते, त्याचबरोबर सुभाषरावजी बोकडे माजी सभापती जिल्हा परिषद वर्धा, डॉक्टर सचिन पावडे सर, त्याचबरोबर महादूभाऊ पाटील यांच्या आशीर्वादाने ज्यांनी आपल्या जीवनाचं एक सुंदर संसार सुरू केलेला होता, स्वर्गीय वसंतरावजी पाटील यांच्या सौभाग्यवती श्रीमती माधुरी वसंतरावजी पाटील, त्याचबरोबर सुधाकरजी भोये, त्याचबरोबर डॉक्टर अतुलजी शर्मा, सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत आणि सर्वांना आपण दीप प्रज्वलनाकरता या ठिकाणी आमंत्रित करत आहोत. आजच्या या स्मरणिकेच्या वसंताचं माधुर्य या स्मरणिकेच्या कार्यक्रमाचं रीतसर दीप प्रज्वलन करून आपण संध्या दीपाचं प्रज्वलन करत आहोत मंडळी. सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलनाकरिता व्यासपीठाच्या जवळ घेऊन यावं अशी विनंती मी चेतन पाटील आणि संपूर्ण परिवाराला करत आहे. दीप प्रज्वलन आत्मोन्नतीचं, एक दीप तपश्चर्येचं, एक दीप क्रांतीचं, अशा सर्व दीपांचं प्रज्वलन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. अंधारामध्ये इवलीशी पणतीही सगळ्या अंधाराचा नाश करत असते, म्हणून हे एक दीप सुद्धा आपल्या अंधारलेल्या वाटा उजळवत असतं. म्हणून अंधाराकडून उजेडाकडे जाणारी आपली परंपरा आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाचं दीप उजळवून नेणारी आपली दीप प्रज्वलनाची परंपरा मंडळी. डॉक्टर के.पी. निंबाळकर साहेब, आपल्यास ही विनंती, कृपया आपण दीप प्रज्वलनाकडे मंचाच्या जवळ यावं. दीप से होती है आणि म्हणूनच जेव्हा कधी आपल्या मनामध्ये मळब दाटून येतं, देवासमोर लावलेला तो छोटासा दिवाही आपल्या मनाचा निराशेचा अंधकार नेहमी दूर करत असतं आणि आशीर्वादाच्या प्रकाशाच्या वाटा रुजवत असतं. निश्चितच आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. आपल्या कुटुंबाचा आधार आज जिथे कुठे असतील ते आनंदाने निश्चितच असतील, कारण हा मित्र, आप्त, स्वकीय आणि सर्व प्रेमी स्नेही जनांचा मेळावा आज त्यांच्या स्मरणिकेच्या उद्घाटन प्रसंगी एकत्र झालेला आहे. मनापासून अभिवादन. छाया बनवून उभा राहिला, वाऱ्यांना दूर ठेविला, पाठीशी ज्यांनी भक्कम आधार दिला, ते आमचे पिताश्री ज्यांनी ज्यांच्या नावाचा आज देव झाला. आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे, पाहुणे मंडळी, डॉक्टर सचिन पावडे, माननीय श्री माधवरावजी कडू, माननीय श्री किशोर भाऊजी माधनकर, सुभाषरावजी बोकडे साहेब माजी सभापती जिल्हा परिषद वर्धा, त्याचबरोबर के.पी. निंबाळकर साहेब, माननीय डॉक्टर अतुल शर्मा, डॉक्टर सुधाकरजी भोळे सर आणि श्रीमती माधुरीताई वसंतराव पाटील, आपल्या सर्वांना विनंती आहे आपण मंचावरील आपलं स्थान ग्रहण करावं. आईंनाही विनंती आहे, माझी कुटुंब संस्कृतीचे नाळ आजन्म ज्यांनी आपल्या सोबत घेऊन जगले असे स्वर्गीय वसंतरावजी माधुजी पाटील आणि ज्याचा उल्लेख जगामध्ये वर्धा जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा गोरज भंडार लगेच सगळ्यांना आठवत असतं. अशा गोरज भंडारची कमान अनेक वर्ष समर्थपणे पेलणाऱ्या स्वर्गीय वसंतरावजी माधुजी पाटील यांची स्मरणिका, ज्याचं सुंदर असं शीर्षक की वसंताचं माधुर्य. वसंत नाव आणि त्यामध्ये वसंत तसं पाहिलं तर काहीली करून जातो, पण त्याच्या असण्याने नंतर आलेल्या ऋतूंचं महत्व असतं, कारण वसंताचा जो बहार आहे तो चिरतरुण असतो मंडळी. आणि म्हणून ते माधुर्य स्मरणिकेच्या रूपामध्ये आपल्या सगळ्यांप्रती असावं म्हणून हा सुंदर असा सोहळा आणि त्याला साजेशी अशी सर्व पाहुणे मंडळी आज आपल्याला लाभली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी मी करायला घेते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आणि संत मंडळी ज्यांचा समाजामध्ये असण्याने समाजात एक वेगळा समतोल राखला जातो, आपल्याला मार्गदर्शन करतात. असं म्हणतात ना की गुरु प्रत्येक ठिकाणी असायला हवा. गगन मंडल में ऊंढा पुआत हा अमृत का बासा, सुग्रा होय सो भरी भरी पिवे नुगरा जाय पासा. म्हणजे ज्यांच्याकडे गुरु आहे आणि गुरु तत्वाचा आशीर्वाद आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये नेहमी एक वेगळा प्रकाश असतो. आणि असं प्रकाश देणारे श्री संत सयाजी महाराज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत. मी सतीशरावजी महाजन सर, जे कुटुंबियांचा एक भाग आहे, त्यांना मी विनंती करेल आपण सयाजी महाराजांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. ज्यांच्या हस्ते स्वागत आहे त्यांना सगळ्यांना विनंती, कृपया आपण तयार राहूया, कारण आजचा हा सुंदर असा कार्यक्रम आणि सगळ्यांचं मनोगत आणि या सुंदर कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते थोडंसं सुंदर आणि तितकंच उत्तम आहे. त्यामुळे स्वागताचा आपण हा जो सोहळा आहे तो करण्यासाठी सर्व या ठिकाणी लवकर आमंत्रित करत आहोत. ज्यांचा आशीर्वाद, ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांसोबत कायम असतं, सयाजी महाराज सेवाश्रमच्या माध्यमातून अनेक उत्तम कार्यसुद्धा केली जातात. आपलं मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर यानंतर आपण गुरज भंडारचे व्यवस्थापक माधवराज कडू आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मी विजयजी निबुद्धे यांना विनंती करते, कृपया आपण स्वागत करावं. विजयजी निबुद्धे यांच्या हस्ते आपण स्वागत करत आहोत. यानंतर ज्यांच्याबद्दल मी म्हटलं की जेव्हा आपल्या हातात काही नसतं तेव्हा आपण डॉक्टरांच्या हातात सोपवतो आणि डॉक्टर देवांच्या हातात सोपवतात, पण आपलं जे काही कार्य आहे ते करत असताना त्यांचे हात देवाचे होत असतात. असे डॉक्टर सचिन पावडे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी विनोदजी पांडे यांना करते. विनोदजी पांडे सर यांच्या हस्ते आपण स्वागत करत आहोत. डॉक्टर सचिन पावडे सर वैद्यकीय जनजागृती मंच आणि त्याचबरोबर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ आरोग्य शिक्षण एवढंच नाही तर समाजामधल्या अनेक गोष्टींमध्ये ज्यांचं सक्रिय असा सहभाग असतो आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरिता त्यांचं येणं हे आपल्या सगळ्यांसाठी मोलाचं आहे. यानंतर पुढील स्वागत किशोर भाऊ माथनकर यांचं, शेतकरी नेते किशोर भाऊजी माथनकर यांचं मनपूर्वक आपण स्वागत करत आहोत. निलेशजी दाते यांना विनंती आहे, कृपया आपण हे स्वागत आपल्या हस्ते प्रदान करावं. शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन आपण स्वागत करत आहोत. धन्यवाद निलेश दाते सर. सुभाषजी बोकडे सर, माजी सभापती जिल्हा परिषद वर्धा यांचं स्वागत करण्याची विनंती मी राजूजी बसवंत सर यांना करते. ही सर्व कुटुंबियांची ओळख असणारी ही मंडळी आज स्वागत या ठिकाणी करत आहे. सुभाषरावजी बोकडे सर, माजी सभापती जिल्हा परिषद वर्धा. यानंतर सुधाकरजी गोळे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी किशोरजी शेर यांना करते. किशोर सर. ओके, रितेश सरांना विनंती आहे आपण पुढील स्वागत आपल्या शुभ हस्ते करावं. यानंतर पिपरी
कॉलेजचे माजी प्राचार्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अतुलजी शर्मा सर यांचं स्वागत प्रवीणजी महाजन करतील अशी विनंती. यानंतर निंबाळकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्रतीक राऊत यांना करते. कारण आपल्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून वसंत काकांच्या प्रती आपल्या श्रद्धासुमनांना अर्पित करण्यासाठी ही सर्व मंडळी आज आपल्या कुटुंबाच्या या सोहळ्यामध्ये सामील झालेली आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आपण करत राहू. यानंतर ज्यांनी सार्थ समर्थ अशी साथ दिली त्या आमच्या माधुरीताई वसंतरावजी पाटील यांचं स्वागत करण्याची विनंती राजश्रीताई चौधरी यांना मी करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करतोय श्रीमती माधुरी वसंतराव पाटील यांचं. कारण जो काही कार्याचा लेखाजोखा आहे तो करत असताना कुटुंबामधून विशेष करून सौभाग्यवतीकडून जी काही प्रेरणा आणि जी काही साथ मिळत असते तिचा सन्मान होणं तितकंच महत्त्वाचं आहे. एकदा डॉक्टर ढोरे सर कुटुंबीयाची ही सर्व मंडळी आजच्या या कार्यक्रमाला मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेली आहे. ढोरे सरांचं आपण स्वागत करत आहोत. संजयजी अर्जापुरे सर यांना विनंती आहे आपण डॉक्टर ढोरे सर यांचं स्वागत करूया. डॉक्टर दिवाकर ढोरे सर आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. संजयजी अर्जापुरे आहे. शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन आपण डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी पल्लवी पुरोहित आजच्या वसंताचं माधुर्य या स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मनापासून स्वागत करते. हा स्वागताचा सोहळा संपूर्ण आपण कार्यक्रमाला पुढे नेत आहोत. कार्यक्रमाचं रीतसर प्रास्ताविक आपल्या सगळ्यांसमोर सादर होत आहे. डोळ्यात दाटून येतो दरवेळी तो क्षण तुमच्या शब्दांचा, तुमच्या प्रेमाचा तो क्षण. आज तुम्ही नसलात तरी तुमचे मार्गदर्शन, तुमचे ते शब्द आणि तुमचा तो मायेचा हात, ती ऊब आम्हा सर्वांना जाणवते. कुटुंबियांनी या भावनेतून ज्या स्मरणिकेचं विशेष करून चेतन पाटील, मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आजची जनरेशन प्रत्येकाच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करते, पण पुन्हा एकदा टेक्स्ट स्वरूपामध्ये आपल्या हातामध्ये एक स्मरणिका आज आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे, ज्याच्यामध्ये जितक्या होतील तितक्या स्वर्गीय वसंतरावजी पाटील यांच्या आठवणी आपण एकत्र केलेल्या आहेत आणि त्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये चिरतरुण राहाव्या म्हणून हा स्मरणिकेचा विमोचनाचा सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते होत आहे. याचं रीतसर प्रास्ताविक करण्याकरिता पारिवारिक स्नेही श्री अजयजी मोरे सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या कार्यक्रमाला पुढे नेत आहोत. मंडळी, टाळ्यांचा गजर कमी होत आहे, एकदा जोरदार होऊन जाऊ द्या. पुण्यस्मरण स्वर्गीय वसंतराव माधुभाऊ पाटील, आज यांचा जन्मदिवस पण आहे आणि मला असं वाटतं की पहिले जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही हात मोकळे करून आपण एकदा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मरणार्थ एकदा टाळ्या वाजवून घेऊया आणि नंतर आपण आपल्या कार्यक्रमाला पुढे नेऊया. मी अजय मोरे, पारिवारिक मित्र पाटील परिवार. आजच्या या स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष संत शिरोमणी सयाजी महाराज यांच्या
चरणस्पर्श करून या विचारमंचावर नव्हे तर विवेक मंच असं म्हणून तुम्ही याला व्यासपीठ नाही म्हणणार, उपस्थित पितृतुल्य सगळे मान्यवर यांना सहृदय प्रणाम करून, त्याचबरोबर वसंतरावाच्या आठवणींसाठी जमा झालेले आप्तेष्ट नातेवाईक, स्वकीय, स्वजन, स्नेही या सगळ्यांचं मी मनापासून हात जोडून सगळ्यांचं स्वागत करतो. मान्यवर हो, ताई इतक्या माधुर्याने वसंताचं माधुर्य शाब्दिक स्वरूपात आपणापर्यंत पोहोचत आहे आणि मध्येच माझ्यासारखा बरड बोंबला हा कुठे उभा झाला असं तुमच्या मनात आलंही असेल. पण कार्यसम्राट स्वर्गीय वसंतरावजी पाटील यांच्या सूर्याप्रमाणे कार्याला माझ्यासारख्या पणतीने काय उजाळा द्यावा. आजचं हे जे युग आहे हे AI चं युग आहे. गमतीचा भाग म्हणून सांगतो की थोडं मागं जर आपण गेलो आणि नटसम्राट दादाजी कोंडके यांच्यापर्यंत जर पोहोचलो तर त्यांच्या भाषेत AI असं ते नाव होतं. ते AI म्हणजे काय तर आई, आणि आई म्हणजे काय तर ही काळी माती, आणि या काळ्या मातीशी नातं जोडणारे कोण होते तर वसंतराव पाटील होते. आणि दुसरं आजच्या युगातलं AIचं जर उदाहरण घ्यायचं ठरलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तिसऱ्या पिढीतला पोरगा चेतन सुहासराव पाटील. माझ्या आबांनी माझ्यासाठी धनवैभव, गडगंज संपत्ती उभी करून ठेवली म्हणून नुसते मोबाईल आणि भौतिक विलासभोगात रमणारे आजचे पोरं, पण या पोराने, या नातवाने आपल्या आबा यांचं स्मरण धनासाठी नव्हे तर विचारासाठी केलं. यासाठी, या चेतनसाठी आपण टाळ्या वाजवायला पाहिजे. आजच्या AIच्या युगामध्ये पुस्तक वाचलं तर सोडा हो, 4 गोष्टी कोणाच्या ऐकायला पोरं तयार नाही आहे. आणि या मुलाने आबांसाठी स्मरणिका काढायचा विचार केला. मला वाटते या वळणाकडे आज तरुणांना पलटण्याची खरंच गरज आहे. वसंतराव पाटलांचं नाव त्यांनी भूषवलेल्या मोठ्या मोठ्या पदासाठी आम्ही घेत नाही, तर त्यांनी लहानातला लहान शेवटपर्यंतचा माणूस या परिसरातला आपल्याशी जोडला, यासाठी वसंतरावाचं नाव आम्ही घेतो. चेतननी अतिशय अथक परिश्रम करून सदानंदजी गीते असो, माननीय नामदार पंकजी भोयर असो, माजी आमदार रणजितजी कांबळे असो, की आता या पिढीतले अमितजी गावंडे असो, बाळाभाऊ माऊसकर असो, या सगळ्यांसोबत जाऊन त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा वार्तालाप करून सगळ्यांचे लेख मिळवून 63 लोकांची आठवणीतले वसंतराव उभे केले. एव्हाना पाटील परिवाराला एखादा चांगला लेखक घेऊन बडजाव करण्यासाठी बड्या चड्या गोष्टी लिहिता आल्या असत्या आणि वसंतरावचे नाही तेही दाखवता आले असते, पण मुळात नावच स्मरणिकेचं आहे वसंताचे माधुर्य, आणि माधुर्यात खोटेपणा नसतो, त्यात सत्यताच असते. आणि म्हणून हे 63च लेख त्यामध्ये आले. मी सगळ्यांना हात जोडून पुन्हा पाटील परिवाराच्या वतीने माफी पण मागतो. बरेचसे लेख त्यात सहभागी करता नाही आले, त्यासाठी या परिवारातर्फे मी माफीही मागतो. आणि ताईंनी अतिशय सुंदररित्या चालू केलेला हा 16 वसंताचे माधुर्य, मी पुन्हा त्यात थोडासा गोडवा जर वाढवला तर पुढे बसलेल्या लोकांना कदाचित डायबिटीज होईल आणि पावडे साहेबांचंही काम वाढेल. आणि म्हणून वेळ, काळ आणि परिस्थिती हे लक्षात घेऊन पोटात जर खूप जोराची भूक लागली असेल तर जिलेबीवर व्याख्यान नाही केलं पाहिजे, हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून वसंताच्या माधुर्यात आणि आपल्या सर्वांना वसंताच्या आठवणीत सोडून मी याच ठिकाणी आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपल्या बहुमूल्य असे शब्द, आणि ज्यामुळे या आजच्या कार्यक्रमाची भूमिका अधिकच स्पष्ट झालेली आहे. यानंतर मंडळी, ज्या स्मरणिकेचं आपल्याला विमोचन करायचं आहे तिचं विमोचन अगदी थोड्या वेळात होईल. तत्पूर्वी जीवन कार्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर एक सुंदर अशी चित्रफीत या ठिकाणी तयार झालेली आहे. त्या चित्रफितीला आपण सगळेजण आपल्या बसल्या जागेवर बसणार आहोत. मान्यवर मंडळींना इथून स्क्रीन दिसतंय? थोडं टेल झालंय, थोडं ते इकडे करता आलं तर बरं आहे, नाहीतर सगळ्यांना दिसतंय.
नियोजनाप्रमाणे आम्ही विचार केला होता की मान्यवर मंडळींना आपण पुढे बसण्याची विनंती करू, पण इथून दिसत आहे असं कन्फर्मेशन जर तुमच्याकडून आलं तर आपण इथून ती सुरू करू शकतो. वेळही वाचेल आणि आपल्या सगळ्यांना ते दिसतंय याचं आम्हाला समाधान सुद्धा होईल. यानंतर लगेचच आपण त्यांच्या जीवनावर आधारित अशी चित्रफित बघणार आहोत. वसंताचं माधुर्य हे या सूर्याच्या किरणांमध्ये शेतकऱ्यांचं जीवन लपलेलं असतं. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही संघर्ष, मेहनत तसेच अनंत स्वप्नांची उधळण करणारी असते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र काही शेतकरी तर खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांचेच नाही तर या संपूर्ण समाजाचे नायक ठरतात. असेच एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय वसंतराव महादूभाऊ पाटील. स्वातंत्र्योत्तर काळात वर्धा जिल्ह्यात ज्या शेतकरी चळवळी झाल्या त्यात एक महत्वाचं नाव म्हणजे वसंतराव पाटील. निस्वार्थ भावनेने आपल्या शेतकरी बांधवांसाठी, आपल्या समाजासाठी वेळप्रसंगी प्रशासनाच्या विरुद्ध लढा देणारे व्यक्तिमत्व आणि अशा व्यक्तिमत्वांना इतिहासात सन्मानाचं स्थान दिलं जातं. वसंतरावांचे वडील म्हणजे महादूभाऊ पाटील हे मूळचे खानदेश म्हणजे जळगाव जिल्ह्यातले. स्वातंत्र्य चळवळीशी जुळून काँग्रेसच्या विचाराने प्रभावित होऊन 1936च्या फैजपूर काँग्रेस अधिवेशनानंतर ते सहकुटुंब मित्र परिवारासह वर्धेला आले आणि इथे स्थायिक झाले. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले महादूभाऊ विनोबाजींच्या संपर्कात आले. त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले. स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे त्यांना त्यांच्या पत्नीसह तुरुंगवासही भोगावा लागला. पुढे 5 जून 1946ला जन्म झाला वसंतरावांचा. वडील श्री महादूभाऊ यांच्या कडक शिस्तीत आणि आई यमुना यांच्या प्रेमळ सहवासात वसंतराव यांचे बालपण जात होते. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण नालवाडी येथील प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तत्कालीन पालकवाडी म्हणजे आजच्या वर्धेला यावे लागत असे. न्यू इंग्लिश हायस्कूल मधून 11वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी नागपूर गाठले. शेतीमध्ये विशेष आवड असल्यामुळे कृषी विषयक अभ्यासक्रम शिकण्यासाठी त्यांनी 1964ला डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ नागपूर येथून BSc ॲग्रिकल्चरची डिग्री पूर्ण केली. वसंतरावांना शिक्षणाची आवड होती, त्यामुळेच त्यांनी यशवंत महाविद्यालय वर्धा येथे कायद्याचे शिक्षणासाठी LLBला प्रवेश घेतला. मात्र घरगुती अडचणींमुळे त्यांना LLBचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये कृषी अधिकारी या पदावर ते रुजू झाले. महिन्याला 250 रुपये त्यांना मासिक वेतन मिळायचे. वर्धा ते सेलूचा प्रवास ते दररोज त्यांच्या लक्ष्मी 48 व नंतर बजाज स्कूटरने जाणे येणे करायचे. बदलत्या वातावरणामध्ये त्यांच्या दम्याचा त्रास अधिकच त्रासदायक व्हायचा. त्यांचा हा त्रास असह्य झाला आणि शेवटी नाइलाजाने त्यांनी नोकरीला कायमचा रामराम ठोकला. पुढे जाऊन महाराष्ट्राच्या वन विभागातून अधिकारी म्हणून सुद्धा त्यांना संधी चालून आली. मात्र वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे पद स्वीकारले नाही. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील वडील श्री दामोदर व आई रेवती महाजन यांची सुकन्या सौ सुशीला उर्फ माधुरी यांच्याशी 1975ला त्यांचा विवाह संपन्न झाला. घरी येणारे मोठमोठे व्यक्ती, त्यांच्याशी होणारी वडिलांची चर्चा बालवयापासूनच वसंतरावांच्या कानावर पडत होती. यातूनच वसंतरावांची वैचारिक बैठक अधिक प्रगल्भ झाली. समाजकारणाचे बीज त्यांच्या मनात रुजत गेले. पुढे यातूनच एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण झालं. गोपालकांचे कल्याण व्हावे या दृष्टीने महात्मा गांधी, जमनालाल बजाज, आचार्य विनोबा भावे अशा मंडळींनी एकत्र येऊन गोरज भंडाराची स्थापना केली. या संस्थेची स्थापना 1939 मध्ये झाली. यानंतर 1941ला अखिल भारतीय गो सेवा संघाची स्थापना झाली. या संघाला गोरज भंडार संलग्न झाल्याने सदर संस्थेचे नाव गो संवर्धन गोरज भंडार असे करण्यात आले. यानंतर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे राज्यात नवीन सहकारी कायदा अस्तित्वात आला. यानुसार महादूभाऊंनी आपल्या निवडक 8 ते 9 सहकार्यांना सोबत घेऊन 1961 मध्ये संस्थेची नोंदणी केली. यात मुख्य प्रवर्तक म्हणून महादूभाऊ पाटील यांनी मोलाची भूमिका पार पाडली. सोबतच प्रवर्तक म्हणून सहकारी रामदास भाई बागुळ, सुखाभाऊ चौधरी, गजाननराव मुळे, श्यामरावजी कासटवार व इतरांनी सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडली. महादूभाऊ पाटील व त्यांच्या सहकार्यांनी ही वाटचाल पुढे नेली. पुढे हाच वारसा वसंतराव पाटील यांनी सुरू ठेवला.
गोरज भंडार ही संस्था नावारूपास आली ती वसंतराव पाटील यांच्या कार्यकाळात. महाराष्ट्राचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री असताना अनेक नेत्यांनी गोरज भंडारला भेटी दिल्या. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील या आपल्या प्रकारच्या अनोख्या संस्थेचे कार्य पाहून ही नेते मंडळी भारावून जात असे. माननीय नितीनजी गडकरी, माननीय हसन मुश्रीफ, माननीय एकनाथजी खडसे अशा अनेक दिग्गज नेत्यांचा यात समावेश होता. नाथाभाऊ म्हणजेच एकनाथजी खडसे यांचे तर पाटील कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध. त्यांनी तर अनेकदा घरी सुद्धा भेट दिली. नालवाडी गावाचे सरपंच असताना त्यांनी गावातील प्रत्येक घटकाला एकत्रित ठेवत नेतृत्व केले. शेतकरी संघटनेत ते सक्रिय होतेच. त्यांनी अनेकदा आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. केवळ सहभागच नाही तर वेळोवेळी आंदोलनाचं नेतृत्व सुद्धा केलं. गोपालक, दुग्ध उत्पादक शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी आणि नालवाडी गावकरी अशा अनेक घटकांचं त्यांनी एकाच वेळी नेतृत्व केलं. त्यांच्या न्याय हक्कांसाठी प्रशासनासोबत चर्चा, निवेदन आणि प्रसंगी आंदोलन सुद्धा केलं. यावरूनच त्यांचा नेतृत्व गुण ठळकपणे समाजाने अनुभवला. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त श्री चोकलिंगम त्यावेळी वर्धेचे जिल्हाधिकारी होते. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख श्री सदानंद दाते त्यावेळी वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी होते. हे अधिकारी नेहमी वसंतराव पाटील यांना चर्चेसाठी बोलवत, कारण जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, गोपालक शिवाय इतरही घटकांच्या समस्या आणि प्रश्न त्यांना माहीत असायचे. आणि जिल्ह्यात असलेल्या सर्व उच्च पदस्थ अधिकारी वर्गाला हे सुद्धा माहिती असायचे की वसंतराव पाटील यांच्या एका हाकेला प्रतिसाद देऊन ग्रामीण जनता मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ शकते. म्हणून त्यांना प्रशासनात मान होता, सन्मान होता. 1990चा काळ वसंतरावांचा गोतावळा फार मोठा होता. त्यांच्या सहकार्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांना नालवाडी ग्रामपंचायतचे नेतृत्व करण्याची गळ घातली आणि त्यांनी सरपंच म्हणून नालवाडीचा कार्यभार सांभाळला. यात 90 ते 93, 94 ते 99 आणि 99 ते 2004 असे 14 वर्ष त्यांनी नालवाडी ग्रामपंचायतचे नेतृत्व केले. पंचायत समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. वर्ष 2002 मध्ये ते गोरज भंडारचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या अध्यक्षतेत संस्थेने यशस्वी वाटचाल केली. गोरज भंडारच्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. त्यांना ते परिवाराचा सदस्य मानत असे. गोरज भंडार संस्थेचे सदस्य असलेल्या शेतकरी, दूध उत्पादकांना दुधाचे उत्पादन कसे वाढवावे, शेतीमध्ये उत्पादन कसे वाढवावे यासाठी वेळोवेळी अभ्यास दौरे आयोजित ते करत असे. त्यांना नवनवीन माहिती देत असे. उद्देश एकच की सर्व सभासदांचे उत्पन्न वाढावे, पर्यायाने संस्था अधिक बळकट होईल. शेतकरी आंदोलनात वसंतरावांनी सक्रिय सहभाग घेतला. कापसाचा प्रश्न असो, भाववाढ असो, त्याचा निषेध म्हणून रास्ता रोको, रेल रोको यासारखी आंदोलने करताना वसंतराव सहकुटुंब यात सहभागी होत असे. त्यांच्या या संघर्षाच्या काळात त्यांच्या पत्नी माधुरीताईंनी त्यांना भक्कमपणे साथ दिली. वसंतराव यांच्या जीवनात मोठे बंधू सुमंतराव, लहान बंधू अरुणराव, बहीण नंदाताई आणि सिंधुताई यांचे विशेष स्थान होते. आयुष्यात त्यांना दोन्ही बंधूंचा आणि परिवारातील सदस्यांचा मोठा आधार होता. त्यांच्या संयुक्त कुटुंबाला एक आदर्श कुटुंब म्हणून आजही बघितल्या जाते. माननीय दत्ताजी मेघे, माननीय राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, रणजितदादा कांबळे, माननीय शरद पवार, माननीय एकनाथजी खडसे, जिल्ह्यात आलेले पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांचे वसंतराव यांना भेटण्याकरिता घरी येणे जाणे नेहमी असायचे. राजकारणाव्यतिरिक्त त्यांनी आपले संबंध जोडले आणि ते शेवटपर्यंत निभावले सुद्धा. त्यांना फुलांची आणि फळांची शेती करायची विशेष आवड होती. बहुपीक पद्धतीने शेतकरी आपले नुकसान कमी करू शकतात या विचारांचे ते होते. 1990 मध्ये त्यांचे कृषी क्षेत्रातले कार्य पाहून विशेषतः आंतरपीक पद्धती जसे संकरित तूर, कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग, भाजीपाला, गहू, हरभरा इत्यादी पिकांसोबतच फळझाडांची ही लागवड आणि कमीत कमी पाण्यामध्ये पिकांचे सिंचन, आधुनिक पद्धतीची शेती सोबतच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन, दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था या त्यांच्या विविध कार्यांची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सन्मानित केले. तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सुवर्ण पदक देऊन सपत्नीक त्यांचा सन्मान करण्यात आला. आज मोठा मुलगा श्री सुहास वसंतराव पाटील हे शेती आणि यमुना लॉनचा कार्यभार सांभाळत आहे. मोठी सुनबाई सौ पूनम
ही गृहिणी असून आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे. लहान मुलगा ॲडव्होकेट श्री निलेश वसंतराव पाटील हे गोरज भंडार या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. तर सूनबाई सौ मोनाली ह्या गृहिणी आहेत. चिरंजीव चेतन सुहास पाटील याने आजोबांच्या विचारांवर चालण्याचा निश्चय केला असून त्याचे कृषी क्षेत्रातील पदवीचे शिक्षण सुरू आहे. विशेष म्हणजे या माहितीपटाची संकल्पना आणि यासाठी विशेष प्रयत्नही त्याचीच आहे. श्री निलेश आणि मोनाली यांचे चिरंजीव निलाक्ष आणि कुमारी श्रीजा यांचे शालेय शिक्षण सुरू आहे. वसंतरावांचे कार्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व सतत स्मरणात राहावे म्हणून त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार व चाहते या सर्वांच्या वतीने वसंताचे माधुर्य या स्मरणिकेचा विमोचन सोहळा दिनांक 5 जून 2025 रोजी पार पडला. आज दुर्दैवाने नवीन पिढी ग्रामीण जीवनापासून म्हणजेच शेतीपासून या काळ्या आईपासून दूर जाताना दिसत आहे. असं म्हणतात की शेतकऱ्यांच्या धैर्यानेच आपल्या भूमीचा जिवंतपणा टिकवला आहे. तो आपल्या आशांचं प्रतीक आहे. शेतकऱ्यांच्याच मेहनतीत लपलेल्या प्रत्येक धाग्याने आपल्या समाजाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण होते स्वर्गीय वसंतराव पाटील. त्यांच्या कार्याची प्रेरणा नवीन पिढीला सतत ऊर्जा देत राहील. वर्धेच्या सचिन दादांचं आवडत असतं. इतकं छान त्यांनी शब्दांकन केलं आणि ते आपण ऐकलं. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा संपूर्ण या आयोजनासाठी पाटील कुटुंबियांचे सुद्धा होऊन जाऊ द्या मंडळी. आता ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत आहोत त्या पुस्तकाचं, त्या स्मरणिकेचं विमोचन आपण मान्यवरांच्या हस्ते लगेचच करत आहोत. शब्दांचा पसारा मी माझ्या परीने आवर्त घेते आणि हे विमोचन लगेचच सुरू आपण करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे, थोडं साऊंड दादाला विनंती आहे, सुंदर असं म्युझिक लावून द्या बॅकग्राऊंडला. आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते हे विमोचन होत आहे. सर्व मान्यवरांच्या हातात या वसंताचं माधुर्य असलेली स्मरणिका त्यांच्या हातामध्ये घेत आहेत. सर्व मान्यवरांकडे ही प्रत पोहोचलेली आहे आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हे विमोचन या ठिकाणी होत आहे ते आपण साजरं करूया. वसंताचं हे माधुर्य आपल्या सगळ्यांच्या जीवनामधलं माधुर्य असंच अबाधित राहो आणि हे माधुर्य या स्मरणिकेतूनही आपल्याला बऱ्याच अंशी शिकायला मिळावं. ज्ञानाचा दीप तेवत राहिला, प्रेरणेचा झरा अखंड वाहिला. गुरूंच्या शब्दांनी दिली दिशा आणि त्यांच्या स्मृतीतून आज आम्हा सगळ्यांना मिळाली एक नवी आशा. पुस्तकाचं रीतसर विमोचन सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. अतिशय सुंदर जिवंत असं मुखपृष्ठ आणि ज्यांचं कार्यच राहिलं स्वर्गीय वसंतराव महादुभाऊ पाटील यांचं हसरं बोलकं आणि कायम जिवंत आहे असं वाटणारं हे चित्र आणि त्यामध्ये त्यांच्या कार्याला उजाळा देणारं प्रत्येक असं पान. स्वप्नांची वाट त्यांनी चालली, अडचणींवरही त्यांनी मात केली. आज स्मरणिकेत त्यांचे नाव, यशाची हीच तर खरी ठाव. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. आणि या स्मरणिकेचं अवलोकन मान्यवर मंडळी करत असतानाच या ठिकाणी कार्यक्रमाला पुढे नेत आपण मान्यवरांचं मनोगत या ठिकाणी घेत आहोत. खरं तर ज्या पद्धतीने या स्मरणिकेचं विमोचन झालं, या इतका देखणा सोहळा या ठिकाणी केला गेला आहे, त्याच पद्धतीची प्रत्येक पानावरची लेखणी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल मंडळी. आणि या ठिकाणी कठाणे जी आलेले आहे त्यांना काही शब्द मनोगतपर व्यक्त करायचे, त्यानंतर मंचावरील मंडळी आपलं मनोगत या स्मरणिके व्यतिरिक्त ज्या त्याच्या प्रती ते व्यक्त करतील. तत्पूर्वी कठाणे जी आहे त्यांना आपल्या सगळ्यांसोबत या स्मरणिकेविषयी काही शब्दांमध्ये व्यक्त व्हायचं आहे. थोडक्यात त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर मंचावरील मंडळी आपलं मनोगत व्यक्त करतील.
आज या अत्यंत भावविभोर अशा या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये स्वर्गीय वसंत काकांचं स्मरण करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आमचे काकांसोबत असलेले आणि पाटील परिवारासोबत असलेले संबंध इतके जवळचे आहेत की त्यामुळं काय बोलावं हे काही सुचत नाही. पण आज या स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व श्रोतांनो, माझ्याकडे मनोगत व्यक्त करण्यासाठी मला सांगण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी संपूर्ण पाटील परिवाराला, विशेषतः सुहास, निलेश आणि इतर सर्व बंधू आणि खास करून चेतनला मी या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांच्या अथक परिश्रमातून हे असं सुंदर असं स्मरणिका आपल्या सर्वांच्या हातात पडलेली आहे. स्मरणिकेच्या माध्यमातून अनेक लोकांचे मनोगत, अनेकांच्या भावना, अनेकांचे आलेले अनुभव या ठिकाणी सर्वांनी आपल्या परीनं व्यक्त केलेले आहे. इथे सर्व जिव्हाळ्याची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. काही मान्यवर या ठिकाणी येऊ शकले नाही, तरी पण त्यांचा जिव्हाळा आणि कौटुंबिक संबंध आम्हाला माहिती आहे. आज या ठिकाणी या परिवाराचे सर्वात जवळचे आणि या कुटुंबाचे एक मुख्य घटक आमच्या सर्वांच्या आदरणीय माननीय ॲडव्होकेट डॉक्टर अशोकराव पावडे सर या कार्यक्रमाला आज अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही. तरी पण काल त्यांनी मला फोन करून सांगितलं आणि माझ्यावर एक जबाबदारी दिली की नितीन, मी आज आहे नाही म्हणे कार्यक्रमामध्ये, तरी पण तू माझा संदेश, माझ्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त कर, आणि ती जबाबदारी माझ्यावर त्यांनी दिलेली आहे. स्वर्गीय वसंतराव, आता मी त्यांचा संदेश त्यांच्या शब्दामध्ये जशाच्या तशा स्वरूपात या ठिकाणी आपणासमोर वाचून दाखवत आहे. स्वर्गीय वसंतराव पाटील यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमास मी आज या ठिकाणी उपस्थित नाही. मनातून इच्छा असताना अगदी ऐनवेळी आलेल्या प्रसंगामुळे हजर राहता येत नाही, याचं मला दुःख आहे. मला चेतनचा चेहरा आठवतो. आता यावेळी त्याला माझं इथे नसणं फार हर्ट करून गेलं असेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. वसंतराव माझे चांगले मित्र राहिले आहेत. तसेच मी त्यांच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत या ना त्या कारणाने जवळ राहिलो आहे. त्यांच्या निधनानंतर कितीतरी दिवस त्यांची आठवण मला यायची. आता यावेळेससुद्धा ते मला आठवत आहेत. तो हसरा चेहरा, दुसऱ्याला मदत करण्याची त्यांच्यातली तत्परता मला खूप भावली. तसं म्हटलं तर पाटील लोकांच्या जीन्समध्ये सामाजिक जाणीव आणि प्रेम भावना ही आहेच. म्हणूनच त्यांनी बाहेरगावावरून येऊन आपल्या नावाचा ठसा इथे उमटविला. ज्या भागात ते राहतात त्याला पाटील नगर म्हणून ओळखतात. या स्मृतिग्रंथामध्ये स्वर्गीय वसंतरावांच्या मित्रांनी, नातेवाईकांनी स्वर्गीय वसंतरावांच्या व्यक्तिमत्वावर व स्वभावावर लेख लिहून प्रकाश टाकला आहे. आपण सर्वांनी ते लेख आवर्जून वाचावे असेच आहेत. जे वसंतराव अजूनपर्यंत काही लोकांना माहीत नाही, त्यांना त्यांचा पूर्ण परिचय एकदा हा स्मृतिग्रंथ वाचल्यावर नक्की कळेल. पाटील कुटुंबाचा उत्कर्ष हा एकत्र कुटुंबाचा परिपाक आहे. सुमंतराव, वसंतराव व अरुणराव यांनी समाजाकरिता एकत्र कुटुंबाचा आदर्श निर्माण केला. दुसऱ्या पिढीतील सुनील, सुशील, सुहास, निलेश, पिंटू व प्रशांत हे वारसा चालवित आहेत व आज तिसऱ्या पिढीकडे तो वारसा गेलेला आहे. तिघाही भावंडांची नातवंडे
पुढेही हा वारसा अशाच प्रकारे चालवतील असा मला विश्वास आहे. स्वर्गीय वसंतरावांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर सर्व पाटील कुटुंबियात अशीच एकजूट राहावी व त्यांच्या आदर्शावर पुढील वाटचाल अशीच सुरू ठेवावी. यश, सुख, समृद्धी सतत त्यांच्यासोबत आहेत. हे सगळं कष्टाचं व अपार मेहनतीचं फळ आहे हे लक्षात घ्या. धन्यवाद. आपला स्नेहांकित ॲडव्होकेट डॉक्टर अशोक पावडे. एवढं बोलून मी सरांचा संदेश या ठिकाणी त्यांच्या भावना आपल्यासमोर वाचून दाखवल्या. मी सरांना याबद्दल धन्यवाद देतो आणि मी माझी रजा देतो. धन्यवाद. धन्यवाद. इतका सुंदर संदेश आणि त्यांच्या आठवणींवर उजाळा टाकणारा आपला हा निरोप आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचला. आणि यानंतर ज्यांचे मनोगत आपल्या सगळ्यांपर्यंत येत आहेत, आज खरं तर एक विशेष औचित्य असं की आज जागतिक पर्यावरण दिवस आणि निसर्गप्रेमी मनुष्य आपण सर्वार्थाने निसर्गाशी जोडलो आणि निसर्ग आहे तरच आपण आहोत या भावनेतून केवळ एक दिवस नाही तर प्रत्येक दिवस आपला निसर्गाशीच निगडीत आहे मंडळी. आणि म्हणूनच आज ज्यांचं यानंतरचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे ते सुद्धा निसर्गप्रेमी आहेत. डॉक्टरां म्हणून त्यांचा जो काही परिचय तो मी आधी करून दिला, पण निसर्गप्रेमी म्हणून आज त्यांनी अनेक सुंदर अशा उपक्रमांना पूर्ण करत करत आपला हा वेळ आपल्याला दिलेला आहे, आजच्या या कार्यक्रमाला दिलाय. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करते. डॉक्टर सचिन पावडे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. जोरदार टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण डॉक्टर साहेबांना त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करूया. सर्वांना नमस्कार. आज माझे काका आणि पितृतुल्य श्री वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या वसंताचे माधुर्य या पुस्तिकेच्या प्रकाशनाला उपस्थित सर्वांचे पितृतुल्य गुरुतुल्य सयाजी महाराज, किशोरभाऊ मातनकर, अतुल शर्मा सर, निंबाळकर सर, कडूसाहेब, बोकडे सर, ढोरे सर, उपस्थित सर्व मान्यवर, पाटील काकू आणि सर्व पाटील परिवार. आताच ॲडव्होकेट अशोक पावडे यांचा संदेश कडाने सरांनी वाचून दाखवला. अत्यंत आमचे फारच जवळचे आणि घरगुती संबंध होते आणि जो आपण जीवनक्रम बघतोय वसंतरावजींचा, त्याच्यामध्ये कुणी राजकीय वारसा त्यांच्यापासून घेतला, कोणी शेतीचा वारसा घेतला, पण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून कसं जगावं हा जर वारसा जर कोणी या वर्धा शहरामध्ये मी अत्यंत नवी असताना मला दिला ते म्हणजे आमचे वसंतराव काका पाटील. वसंतराव काका हे माझ्या वडिलांचे वर्गमित्र होते. हा विषय मला नंतर कळला, पण सगळ्यात पहिले जेव्हा ते आपण त्यांच्या चित्रफितीमध्ये बघितलं की त्यांना जो अस्थमा होता आणि त्या मी इथे काकांच्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होतो वर्धा सिव्हिल हॉस्पिटलला. आणि काका सर्वांना माहीत आहे की 2 दिवस वर्धा आणि 2 दिवस आर्वी, त्याच्यामुळे त्यांचा अस्थमा मॅनेज करण्याचा जास्तीत जास्त संबंध मलाच आला आणि त्यामुळे त्यांचे माझे अत्यंत जवळचे संबंध होते. आणि त्यापासून मग त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत इथपर्यंत त्यांच्या सर्जरी होऊन न्यूरॉनमध्ये ॲडमिट करून शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या गोष्टीशी मी निगडीत होतो. असं एक व्यक्तिमत्व ज्याचा पूर्ण जीवनक्रमच हा आदर्श घेण्यासारखा आहे आणि त्या स्वरमाधुर्याला त्यांचा जीवनक्रम आपल्यासोबत समोर ठेवण्याचा जो प्रयत्न चेतनच्या माध्यमातून झाला, ती चेतना आपण सर्व आणि पाटील परिवार यातनं घेणार आहोत आणि खऱ्या अर्थानं ते या स्मरणिकेचं घेण्यासारखी गोष्ट राहील असं मला वाटतं. आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच त्यांच्या आजच्या परिवाराला शुभेच्छा देतो आजच्या दिवसाच्या. आणि त्यांच्या या भावना, त्यांचं जे कार्य नुसतं पाटील परिवारापुरतं मर्यादित न राहता आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला नक्कीच या मंचावर बसण्याच्या एवढी उंची माझी नाही, परंतु पाटील परिवाराचं प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने मी या परिवारातलाच एक सदस्य आहे आणि या सदस्याचा मान आपण सर्व लोक देत असतात. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलावल्याबद्दल सर्व परिवाराचे आभार मानतो आणि दवाखान्याच्या व्यस्ततेमुळे आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. आणि पल्लवीताईंचे विशेष आभार की आपण खूप सुंदर या ठिकाणी समालोचन कार्यक्रमाचं करता. आणि आज महत्त्वाचं म्हणजे आज काकांचा जरी वाढदिवस असला तरी ह्या सगळ्या गोष्टीमागे एक मोठं स्फूर्तिस्थान या ठिकाणी आहे. नितीन भाऊ शिंदे त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि त्यांना सुद्धा आजच्या दिवशी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.
धन्यवाद डॉक्टर साहेब. आणि म्हणूनच हे विनयशील नम्र असे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या परिवारातला एक भाग असल्यासारखं नेहमी आपल्याला वाटत असतं. आणि म्हणतात ना की ज्या वृक्षाला जास्ती फळं लगडलेली असतात तोच वृक्ष झुकलेला असतो. म्हणूनच सर्वार्थाने परिपूर्ण असं हे व्यक्तिमत्व, पण तितकंच नम्र. आपले खूप खूप आभार सर. आणि यानंतर पुढील मनोगत व्यक्त करण्याकरिता बाळाभाऊ माऊसकर यांना आपण आमंत्रित करत आहोत. आपलं मनोगत ते व्यक्त करतील बाळाभाऊ. जोरदार टाळ्यांचा गजर एकदा मंडळी होऊन जाऊ द्या. मला माहिती आहे सगळ्यांच्या हातात आकर्षक अशी स्मरणिका आहे आणि आपल्याला ते सगळ्यांना हाताळायची आहे, त्याच्यातून खूप गोष्टी वाचायच्या आहेत. मात्र या कार्यक्रमाला जे ज्यांच्या उपस्थितीने शोभा वाढत आहे त्यांचे शब्द सुद्धा महत्वाचे आहेत. पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात बाळाभाऊ नामंत्र. सर्वांना नमस्कार. आज आपण सर्व लोक वसंत काका यांच्या वसंताचे माधुर्य या कार्यक्रमाला उपस्थित माननीय सयाजी महाराज, किशोरभाऊ माथनकर, सुभाष काका आणि कडूसाहेब, गोळेसाहेब, डॉक्टर डोरेसाहेब ते आज फार दिवसांनी दिसले. त्यानंतर आमचे भैया अतुल भैया शर्माजी, डॉक्टर के पी निंबाळकर साहेब आणि माधुरी काकू, आणि खाली बसलेले आमचे मार्गदर्शक सुमनदादा पाटील, माधुरी काकू, शैला काकू आणि आत्या आज पुष्कळ दिवसांनी आलेत. इथे सर्वजण भेटले आणि हे सर्व लोकांना पाहून आज आनंद झाला की अनेक दिवसांनी, हा दादीचं नाव घेतलं ना, काकू म्हटलं ना तर तिकडं आहे ना काकू. आज काकांचा स्मरणिकेचं जे काम चेतननी केलं, मी सर्वप्रथम चेतनचं फार फार अभिनंदन करतो. किशोरभाऊ त्यांनी अत्यंत चिकाटीने आणि जिद्दीने वर्षभरापासून तो पाठीमागे प्रत्येकाच्या लागून प्रत्येक बारीक बारीक गोष्ट चेतननी करून घेतली आणि चेतननी आज जे काम केलं, खरंच काकांचा वारसा तो पुढं चालवेल आणि त्याच्यात जे आहे काही काकांच्या मधले असलेले जे सुप्त गुण आहे त्याच्यात चेतनमध्ये दिसून येतात. मी आज राजकारणात मोठं झालो ते काकांमुळेच झालो, कारण की मी पहिल्यांदा जेव्हा उभं राहिलो तेव्हा मला राजकारणातला काही समज नव्हताच. असं काहीतरी म्हणजे असं मजाकबाजी म्हणूनच उभा राहिलो होतो. पण काकांनी मला जे मार्गदर्शन केलं, जे शिकवलं, त्यानंतरही मी काकांच्या विरोधात जिल्हा परिषदची निवडणूक लढलो. तरी सुद्धा काकांनी त्यानंतर मला सरपंच सुद्धा केलं. हे काकांचं फार मोठेपण होतं. आणि काकांनी काही 2-3 गुरुमंत्र दिले होते की बापू अधिकाऱ्यासोबत नेहमी चांगलं राहायचं, कारभार करायचा नाही, लोकांसोबत व्यवस्थित वागायचं, खोटं बोलायचं नाही. ह्या काकांच्या मार्गदर्शनामुळे आज मी एक यशस्वी राजकारणी राहिलो. तसंच शेतीमध्ये सुद्धा मला शेतीतलंही काही समजत नव्हतं. नवीन शेतकरी झालो होतो. काकांजवळ जेव्हा जेव्हा जायचो मी यायचो, काका कसं करू, हे पराठी लावू का, नाही रे ते नाही, हे व्हेरायटी लाव, असं नाही तसं कर. आता डॉक्टर सचिन पावडे निघून गेले. एक वेळेस एका कंपनीचं मी एक औषध वापरलं होतं. त्या औषधामुळे माझ्या याच्यात बहुतेक सुभाष काका तेव्हा कृषी कमिटीत होते, तर त्या औषधामुळे पराठी खराब झाली होती. तेव्हा काकांनी बाळासाहेब पावडे या सर्वांना बोलून त्या कंपनीचं चुकीचं असलेलं प्रॉडक्ट कसं आहे हे समजून सांगितलं आणि त्या कंपनीला दंड माझ्यामुळे भरावा लागला. असं म्हणजे काका प्रत्येक क्षणाला मला मार्गदर्शन करायचे. असं कधीच नाही का बा काका काय करू, असं झालं, हे आपल्याला हे करावं लागते का, ते करावं लागते, काका नाही हे नको करू, हे असं केलं, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. असे हे काका माझे मार्गदर्शन होते, राजकारणातले गुरु होते. आणि काकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो, यशस्वी आहे. मी पुनश्च काकांचे आभार मानतो आणि आयोगाचे सुद्धा आभार मानतो की आपण मला इथं बोलायची संधी दिली. आणि माझे 2 शब्द थांबवतो. काही चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद बाळाभाऊ. आपण जे बाळकडू घेतलेलं होतं स्वर्गीय वसंतरावजी पाटील काकांकडून आणि ते आपल्याला भविष्यात उपयोगी पडलं. असंच ना की पारिजातकाचं झाड, आपण सगळे आज निसर्गाविषयी बोलतोय, पारिजातकाच्या झाडाच्या आजूबाजूला आपण कुठल्याही ऋतूत गेलो ना की 2-4 का असे ना फुलं आपल्याला सापडतातच मंडळी. असं आपल्या वसंत काकांजींबाबतच की त्यांच्या आसपास असणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काही ना काही सतत मिळतच गेलेलं होतं. यानंतर मी शब्दांचा पसारा आवरत गोरस भंडारचे व्यवस्थापक माधवरावजी कडूसाहेब यांना त्यांच्या शब्दांकरता या ठिकाणी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया कडूसाहेबांचं. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या
वसंताचे माधुर्य यामध्ये पांडवर 86वर माझं मनोगत दिलं आहे. चेतननी अनेक वेळा येऊन माझ्याकडून माहिती घेतली, त्याच्यामध्ये जिद्द होती हे खरं आहे. आणि या घराचा माझा संबंध आज चेतनपर्यंत समजा म्हणजे महादेवभाऊ पाटीलच्या सानिध्यात माझे 18 वर्ष गेले, वसंतराव पाटलाच्या सानिध्यात 13 वर्ष गेले, आता निलेश पाटलाच्या आता 2.5 वर्ष झाले. म्हणजे आज मी 18-13-2.5 वर्षाच्या काळामध्ये गोरबंदरशी व्यवस्थापकीय काम करत असताना ह्या 3 पिढ्या माझ्यासमोर आहे. या 3 पिढ्यांचं मला जे लाभलं, स्नेह लाभला, या स्नेहामुळे मी त्यांच्या कौटुंबिक जवळ आलो आहे. म्हणजे मी संस्था आणि व्यवस्थापक किंवा अध्यक्ष आणि व्यवस्थापक नसून त्यांच्या कुटुंबाशी निगडीत आहोत. म्हणजे एवढं मला सांगायचं आहे. बस 2 शब्द सांगतो. धन्यवाद. आणि खरंच आनंददायी हा सोहळा, जसं म्हटलं की हलकीशी दुःखाची झालर आहे की आज ते असते तर त्यांना अधिक आनंद झाला असता, पण त्यांच्या नसण्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा कार्यक्रम आज आपण आयोजित केला आहे. आणि त्याचमुळे या स्मरणिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांकडे त्यांचं केलेलं कार्य, त्यांच्याविषयीच्या सगळ्या आठवणी आपल्याकडे आता संग्रहित राहणार आहे मंडळी. आणि सुरुवातीलाच दादांनी सांगितलं की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की खूप कमी आठवणी आम्हाला त्याच्यामध्ये घेता आल्या. खरं तर प्रत्येकाला काही ना काही त्यांच्या बाबतीत व्यक्त करायचं होतं, पण जितकं व्यक्त झालं तेही अतिशय सुंदर आणि सुबक आहे. यानंतर किशोरजी माथनकर सर यांना या ठिकाणी आमंत्रित करीत आहे. त्यांचं मार्गदर्शन, शेतकरी नेते, मातीशी नाळ जोडलेलं असं हे व्यक्तिमत्व होतं आणि म्हणूनच शेतकऱ्याच्या अनुभवातून जे काही आपण व्यक्त करणार आहोत त्याचं स्वागत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. बोल ना. लोकेशन. स्वर्गीय वसंतराव महादुभाऊ पाटील यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने वसंतरावच्या कुटुंबातील लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व कुटुंबीय, त्यांचा मित्रपरिवार, त्यांना ओळखणारे सगळे मित्र, भावांनो आणि बहिणींनो, वसंतराव आणि सुमंत दादा यांच्या कुटुंबाशी माझा संबंध हा 1980 साली शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून आला. आणि शेतकरी संघटनेमध्ये सहभागी होणारे अनेक कुटुंब ज्यांच्या घराच्या वरांड्यापासून तर स्वयंपाकघरापर्यंत जाता येत होतं, अशा कुटुंबाची संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर एक मालिका तयार झाली. आम्ही त्या संघटनेचे सभासद नव्हतो, तर शेतकरी आंदोलन हे नावाचं एक कुटुंब तयार झालं होतं. त्या कुटुंबातील एक अविभाज्य घटक म्हणून प्रत्येकजण त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. त्यात या ठिकाणी राहणारं पाटील कुटुंब हे सुद्धा त्याचा एक अविभाज्य भाग होता. सुमंता दादा पूर्ण ताकदीने आणि तन धनाने शेतकरी आंदोलनाचं काम करत असताना त्यांचा सगळा परिवार यमुना आजीपासून महादूभाऊ पर्यंत आणि त्यातल्या लहान पोरापर्यंत सुहास निलेश पासून तर सगळ्यांचा सहभाग त्या आंदोलनामध्ये होता. वसंतरावशी संबंध जेव्हा माझा आला तेव्हा वसंतराव या कुटुंबामध्ये काही एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. दादाजवळ जर गेलो तर दादा गुण आणि दोष दोनही पचवून घेत होते. मात्र वसंतरावला दोष दिसला
की लगेच वसंतराव प्रहार करायचे, आपले त्याच्याशी संबंध दुरावतील, आपल्याबद्दल त्याचं मत खराब होईल, तो काहीतरी वेगळी प्रतिक्रिया आपल्याबद्दल देईल, तो समाजामध्ये आपली बदनामी करल, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जे खरं आहे ते मानणारा आणि दोषास्पद आहे त्याला ताबडतोब एक टपोरा देणारा असं एक व्यक्तित्व वसंतरावांचं होतं. 2000 साली आम्ही जेव्हा शेतकरी संघटनेतून आम्हाला बाजूला व्हावं लागलं काही कारणांनी आणि आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळेला मला संपूर्णपणे साथ या कुटुंबाने दिली, दादापासून तर वसंतरावापर्यंत. आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एक पॉलिटिकल विंग, एक फार्मर विंग होती, ज्याला आम्ही किसान भारती म्हणून पहिल्यांदा स्थापना केली. आणि नंतर मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचं एक अधिकृत शेतकऱ्यांचं डायस तयार झालं. त्याचे अनेक वर्षपर्यंत वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून वसंतरावांनी आम्हाला सहकार्य केलं. अध्यक्ष म्हणून ते राहिले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या जबाबदारीचं त्यांनी काम केलेलं होतं. वसंतरावविषयी अनेक आठवणी सांगता येईल. त्याच काळामध्ये गांधी विनोबाच्या सहवासामध्ये स्थापन झालेल्या गोरज भांडारवर त्याचे साक्षीदार इथे माधव भाऊ आहे. एका अधिकाऱ्याने त्याच्यावरती प्रशासक म्हणून नियुक्ती केली आणि तो प्रशासक तिथून जावा आणि पुन्हा लोकल बॉडी त्या ठिकाणी कामात यावी याकरता वसंतरावाला घेऊन मी मुंबईपर्यंतच्या अनेक फेऱ्या गाठल्या. त्यावेळेला लिफ्टची मोठी व्यवस्था नव्हती, पण मग वसंतराव खाली थांबायचे आणि त्या अधिकाऱ्याकडे मी सगळ्या पायऱ्या चढून जायचा आणि शेवटी त्या प्रशासकाची नियुक्ती जी झाली होती ती काढून घेण्यात आली. आणि त्यानंतर पुन्हा गांधी विनोबांचा आदर्श ठेवून ही जी संस्था स्थापन झाली, यात सरकारच्याकडून कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याकरता त्यावेळेचे दुग्ध विकास राज्यमंत्री माझे मित्र मुश्रीफ, हसन मुश्रीफ यांनाही गोरज भांडारमध्ये आणून आम्ही त्यांच्याकडून ती ग्वाही करून घेतली, त्यांचा सत्कार केला आणि त्या संकटातून गोरज भांडारला बाहेर काढण्याचं काम त्यांनी जिद्दीने माझ्या सहकार्यांनी त्यावेळेला ते पार पाडलं होतं. या कुटुंबाविषयी, वसंतरावाविषयी खूप बोलता येईल. वसंत हे नाव निसर्गामध्ये आज यांनी उल्लेख केला पुरोहितताईंनी की वर्षा ऋतू येतो आहे, आज पर्यावरण दिन आहे. एक लहान असताना आम्हाला एक कविता शिकवली जायची. शिशिर ऋतूचं वर्णन असं केलं होतं, काय की नाही आता मला ती कविता आठवत होती. सोसाट्याच्या वाऱ्या संगे झरझरही गळतात, झरझर पाने गळतात आणि मग शिशिरानंतर वसंताचं आगमन होते. गळलेली सगळी पालवी, नव पालवी त्याला फुटायला लागते आणि संपूर्ण सृष्टी ही नव्या पालवीने ग्रीष्माचं ऊन झेलण्याकरता तयार होते. असं नाव घेऊन आलेले वसंतराव आमचे मित्र होते. याचं आता चेतनच्या बाबत बोलायचं म्हणजे ही स्मरणिका प्रसिद्ध करायच्या आधी त्यांनी ज्या सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला, मला त्याचे जवळपास 100 फोन आले. दरवेळेला मी त्याला एक दिवस द्यायचा, त्या दिवशी त्याला काहीतरी काम यायचं. ज्या दिवशी तो इथे असायचा त्या दिवशी मी काही कामाच्या निमित्तानं बाहेर असायचं. हा शेवटी लपाछपीचा खेळ हा शेवटपर्यंत संपला नाही. चेतन मला गाठू शकला नाही आणि मी चेतनला भेटू शकला नाही. त्यामुळे माझा लेख किंवा माझ्या ज्या आठवणी लिखित रूपामध्ये या संग्रहामध्ये यायला पाहिजे त्या आल्या नाही, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. वसंतराव गेले आणि खूप सुंदर या कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे, वसंताचे माधुर्य. वसंतराव गेले, स्मृतीमध्ये कायम आहेत, कायम राहतील आणि माधुर्य, त्यांचं माधुर्य इथेच माधुरीच्या रूपामध्ये, वहिनीच्या रूपामध्ये बसलेलं आहे. त्यांना
मी पुन्हा एकदा त्यांचा आठव करतो. त्यांचे सगळे गुण घेऊन पुढे जावं, समाजाला पुढे न्यावं. प्रशासनामध्ये त्यांचे जे काही संबंध होते, आत्ता उल्लेख करताना संजय बर्वे इथले SP होते. एकदा मुंबईला मी वसंतरावला घेऊन सोबत गेलो त्या गोरज भांडारच्या कामाकरता, आणि त्यांनी संजय बर्वेंना फोन केला. त्यावेळेला ते मुंबईचे कमिशनर होते. ते म्हटले की वसंतराव केव्हा आले? तर म्हटलं मी किशोर आणि मी आहो MLA हॉस्टेलच्या आकाशवाणी हॉस्टेलमध्ये, आकाशवाणीच्या हॉटेलमध्ये. ते म्हटले की तुम्ही तिथे बसा, मी अवघ्या 15 मिनिटात पोहोचतो. संजय बर्वे येऊन भेटून आमच्याशी बोलून निघून गेले. चोकलिंगम तिथे असताना, सेक्रेटरी म्हणून असताना त्याही वेळेचा किस्सा असाच आहे. आणि सदानंद दाते त्यांचा उल्लेख आता याच्यामध्ये केलेला आहे. ते तपास यंत्रणेचे प्रमुख आहे देशाच्या. ते या ठिकाणी इथे DYSP म्हणून काम करायचे. त्यांच्याशी सुद्धा आमचं कौटुंबिक नातं हे वसंतरावांमुळे आलं. आणि कुठलाही प्रसंग शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात एखाद्या वेळेला वर्धा जिल्ह्यातल्या प्रशासनाला त्याच्या ताकदीच्या पलीकडे ते जाते आहे आणि त्या ठिकाणी दंडशक्तीचा वापर करण्याची वेळ येतो आहे, त्यावेळेला हे सगळे प्रशासकीय अधिकारी विश्वासाने वसंतरावांना बोलवायचे. आणि असे अनेक प्रसंग आहे की ज्या प्रसंगात वसंतराव मला घेऊन SPच्या बंगल्यावरती रात्रीच्या वेळेला, दुपारच्या वेळेला, जेव्हा त्यांना वेळ असेल त्या वेळेला घेऊन गेले आणि यातून तोडगा कसा काढावा या संदर्भातली चर्चा ते प्रशासकीय अधिकारी वसंतरावाच्या माध्यमातून आमच्याशी करायचं. एवढा मोठा आवाका. बरं, शारीरिकदृष्ट्या अस्थमाचा विकार, त्याही पलीकडे जाऊन त्यांना पारंपरिक पायाचा विकार. दादा संपूर्ण जिल्ह्यामध्ये खास फळग्याच्या रस्त्याने फिरले, पण त्यांची एक गाडी, त्या गाडीवर ते कुठेही यायचे. आणि जेवढ्या क्षमता आपल्या शरीरात आणि मेंदूत असतील त्या वापरून समाजाकरता, कुटुंबाकरता, मित्रांकरता जेवढं देता आलं तेवढं देणारा हा ग्रस्त. त्याचा आज हा स्मृतीबाबतचा ठेवलेला कार्यक्रम. या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. वसंतरावला आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या हृदयाच्या जवळच्या सगळ्या आठवणींना आपण उजाळा दिला आणि पाय जरी मात्र भक्कम होता. आणि म्हणूनच आज तिसरी पिढी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इतका सुरेख, तीक्ष्ण असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहेत आणि आपण सगळे त्याचे साक्षी झालेलो आहोत. पुढे यानंतर आपण ज्यांचं मनोगत ऐकत आहोत, दिवाकरजी ढोरे सर यांना मी आमंत्रित करते. डॉक्टर दिवाकरजी ढोरे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. एक तर जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मंडळी. व्यासपीठावर बसलेली आदरणीय सन्माननीय मंडळी, श्री संत सयाजी महाराज, सगळं मित्रमंडळी आणि तरुण वर्ग, त्याचप्रमाणे माननीय दादा, वसंतराव बद्दल बोलायचं म्हणजे रात्रही पुरणार नाही असा एकनिष्ठ आणि प्रामाणिक आणि सद्गुणी माणूस, सर्व विषयामध्ये तज्ज्ञ असलेला, विशेषतः पशुविषयक आणि दुग्ध विकास यामध्ये फार पारंगत असलेला माणूस. बऱ्याच लोकांना वेळोवेळी मदत करणारा माणूस
आणि त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये आपलं जीवन खर्ची घातलेला माणूस, त्यांचं कार्य फार मोठं होतं. त्यांना कुठल्याही प्रकारचा असा स्वाभिमान नव्हता. लहान असो, मोठा असो, श्रीमंत असो, कोणी असो, त्यांच्याशी सहभाग घेऊन चर्चा करायची, आपल्याजवळ असलेलं ज्ञान द्यायचं, जेणेकरून लोकांचं भलं कसं होईल. गरीबात गरीब माणूस असेल तरी त्यांना 5 मिनिटं जवळ बसून मार्गदर्शन करणे, त्याची परिस्थिती सुधारण्याकरता प्रयत्न करणे, हा त्यांचा हातखंडा होता. आणि ज्ञान परिपूर्ण असल्यामुळे माझा त्यांचा या घराण्याशी बरेच वर्षाचा संबंध आहे. माझे वसंतरावशी जास्त संबंध म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी होतो. मी सेलू येथे हॉस्पिटल इन्चार्ज होतो आणि वसंतराव कृषी खात्यामध्ये अधिकारी होते. त्यांना चुकीचं असं काही जमत नव्हतं. तो अधिकारी असो, मोठा असो, कोणी असो, स्पष्ट वक्ता होता. त्यांना कोणी चुकीची माहिती दिली तर ते लगेच त्याचा निवाडा करायचा की साहेब हे तुम्ही चूक बोलून राहिलेले आहे, असं नाही आहे. लोकांना असं चुकीचं माहिती द्याल तर लोकांची परिस्थिती दुरुस्त होणार नाही. आज या स्मरणिका काढण्यामध्ये चेतनचा फार मोठा सहभाग आहे. त्यांनी फार असं या स्मरणिकेकरता श्रम घेतले आणि हा माझ्या विचाराने हा एक मुलगा बुद्धिवान मुलगा आहे. यापुढे सुद्धा त्याला ईश्वर चांगलं शिक्षेचं आणि बुद्धिमत्तेचं यश देईल. आणि स्मरणिका बरेच वेळा फोन केला मी त्याला, त्यांनी मला फोन केला, आजोबा तुमचं मनोगत द्या. मी पाठवलं लगेच त्याला. त्यामध्ये त्याने पुष्कळसं असं प्रत्येकाकडे जाऊन एक वेळा, 2 वेळा, 3 वेळा जाऊन त्यांचं मनोगत आणलं. त्याबद्दल त्याचं मी अभिनंदन करतो, शुभाशीर्वाद देतो. त्याचप्रमाणे या स्मरणिकेमध्ये बरंच काही चांगल्या लोकांनी, बुद्धिमत्ता लोकांनी, बऱ्याच वेगवेगळ्या विषयामध्ये तरबेज असलेल्या लोकांनी आपलं मनोगत नमूद केलेलं आहे. ते आपल्याला वाचण्याकरता मिळेलच. म्हणून मी जास्त वेळ न घेता माझे परममित्र, स्वर्गीय हा शब्द मला बरा वाटत नाही, कारण वसंतराव हे माझ्या अंतःकरणामध्ये आजही आहे. फक्त ते दिसत नाही, पण आठवणी ज्या आहे, तुम्ही जर खोल विचाराने विचार करून पाहिलं, आपल्या मनाला विचारणा केली तर वसंतराव आजही जिवंत आहे. आता हे प्रत्येकाला लागलेलं आहे. जन्म मृत्यू हा प्रत्येक माणसाला लागलेलाच आहे, तो काही चुकत नाही. पण त्यांनी ज्या आपल्या आठवणी करून दिलेल्या आहे, त्यामुळे ते आज आपल्यात नसून ते आहे असं समजून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे
माधुरीताई यांना सुद्धा त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो. त्यांनी खूप साथ दिला वसंतरावला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आणि मला जास्त काही बोलता येणार नाही म्हणून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या मुलांच्या सगळ्या आठवणी आणि या सगळ्या शब्दांबद्दल मनापासून आपले पुन्हा एकदा आभार. आणि यानंतर अतुल शर्मा साहेब यांना आपण आमंत्रित करत आहोत त्यांच्या शब्दांकरिता. अतुल शर्मा सर, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करूया. वसंत भाऊंच्या स्मृतिप्रित्यर्थ आज जी स्मरणिका प्रकाशित होत आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणी त्यांचे सहकारी सहध्यायी यांनी मांडलेल्याच आहे. मी एक बाब आवर्जून आपल्या सगळ्यांसमोर ठेवू इच्छितो. वसंत भाऊ त्या पिढीचे प्रतिनिधी होते जेव्हा देशाला धान्याची अत्यंत निकड होती. बहुधा आत्ताच्या नवीन पिढीला ही जाणीवही नसेल, पण त्या काळी देशभरामध्ये अधिक धान्य पिकवा अशी मोहीम राबवली गेली होती. धान्याचा तुटवडा असायचा, बाहेरून धान्य आयात करावं लागायचं. आणि शास्त्रीजींचा सोमवार, आपले प्रधानमंत्री तेव्हा लाल बहादूर शास्त्रीजी यांनी आवाहन केलं होतं की सोमवार एक वेळ उपवास करावा, अशी स्थिती तेव्हा होती. आणि म्हणून ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यावेळेचे जे तरुण कृषी क्षेत्रामध्ये आले ते एका झपाटलेल्यापणे की अधिक चांगलं कसं करता येईल आणि देशाची ही जी कठीण स्थिती आहे त्याच्यातनं माझं गाव, माझं देश कसं पुढे नेता येईल, ते सगळं झपाटले पण वसंतभाऊंच्या सगळ्या कृतीमध्ये दिसून येत असे. मग शेतीचा, गोशाळेचा, हे वेगवेगळे आपण सगळे संदर्भ बघितले, तर मला वाटतं की त्याची एक जाणीव ठेवण्याची गरज आहे. या निमित्ताने पाटील कुटुंबियांच्या सगळ्या नवीन सदस्यांना त्यांची वर्ध्याची काय नाळ जोडलेली गेलेली आहे याची एक चांगली आठवणही राहील. तशा प्रकारे पुढेही त्या भविष्यामध्ये त्याच्याशी अधिक जोडलेपणाने राहू शकतील. पणजोबा गांधी विनोबांच्या चळवळीमध्ये होते आणि एक सामाजिक राष्ट्रीय कार्यात त्यांनी योगदान दिलं. तर आजोबा वसंतभाऊ हे त्यावेळेच्या एक अत्यंत देशाच्या राजकीय स्वरूपात बदल करणारं शेतकरी आंदोलनात सक्रिय राहिलेले आहेत. म्हणजे जे काही समाजात आणि देशाच्या राजकीय ह्याच्यामध्ये घडतं आहे त्याच्याशी अलिप्त न राहता त्याच्यात सक्रियपणे योगदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हाच वारसा नवीन पिढीही जोपासेल हा विश्वास व्यक्त करतो. काकूंना नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर, आपले मुलाचे हे शब्द. आणि यानंतर खुशाल निंबाळकरजी मनोगत व्यक्त करू इच्छितात. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचंही स्वागत करूया. नमस्कार. आदरणीय सयाजी महाराज, या व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आमच्या माधुरीताई साहेब, या सभागृहात एवढ्या जिव्हाळ्याने जमलेले, एकत्रित आलेले सर्व सन्माननीय व्यक्तींना मी अभिवादन करतो. आज वसंताचे माधुर्य या स्मरणिकेचं विमोचन झालं आहे. तुमच्या हातात ती आली आहे, तुम्ही सगळ्यांनी ती चाळली आहे. अतिशय सुंदर, कलरफुल, चांगल्या गुणवत्तेने बनवलेली पानांचा दर्जा आणि 101 पानांची ही स्मरणिका आज प्रकाशित झाली. यात वसंत भाऊंच्या सर्व आठवणींचा साठा आहे.
याचं जे मुखपृष्ठ आहे अतिशय सुंदर, त्यात डन हे दाखवत आहे चेहरा, आय एम सक्सेसफुल, नो डाऊट अबाउट इट, व्हेरी नाईस, सो इट इंडिकेट्स प्लेझर. जन्म झाल्यानंतर मृत्यू अटळ आहे. तो कितीही मोठा माणूस असो, कितीही श्रीमंत असो, मरणे आहेच. पण जन्म आणि मरण या कालखंडात तो माणूस कसा जगतो हे महत्त्वाचं आहे. आणि हेच काम अतिशय उत्तम पद्धतीने त्यांच्या तेवढ्या स्पॅनमध्ये, लाईफ स्पॅनमध्ये वसंत भाऊंनी केलेलं आहे. माझी व्याही, मी जेव्हा त्यांना बघायचो तेव्हा मला त्यांच्या किरकोळ शरीरयष्टीतनं कामाचा धडाका दिसायचा. काय आहे की जीवन जगताना तुम्ही कसे जगता हे खूप महत्त्वाचं आहे. शेती अतिशय कठीण काम आहे. मी पण शेतकऱ्यांचा मुलगा आहे, पण शेती खूप कठीण वाटते मला, अतिशय कठीण, महाकठीण. त्या खरंच सर्व शेतकऱ्यांना विनम्र अभिवादन करावं की ते हे काम करतात आहे आणि आपल्याला अन्न पुरवठा करतात आहे, ज्याच्या भरोश्यावर आपण जगतो आहे, असा हा महान शेतकरी. आणि वसंत भाऊंनी तेच क्षेत्र निवडलं. जरी त्यांच्याकडे खूप शेती असेल, ते नोकरी करत होते, करू शकले असते. एक BSc झालेला ॲग्रिकल्चर माणूस नोकरीत असलेला समाधानाने जगू शकत होता, पण त्यांनी त्या नोकरीला लाथ मारून आपला पूर्ण फोकस त्या शेतीकडे केला. क्षेत्र कुठलंही असू द्या, त्या क्षेत्रात जर तुम्ही प्रावीण्यपूर्वक काम करत असाल तर तुमच्या कर्तृत्वाच्या पाऊल खुणा उमटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच आज आपण इथे एकत्रित आलो आहे. ही त्याची पावती आहे. शेतीविषय कठीण आहे. शेतीला असणाऱ्या पूरक गोष्टी, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, हे पण त्यांनी केलं. ठीक आहे. मग दुग्ध व्यवसायातून सुद्धा इतका उच्चांक गाठला की आजचं जे गोरस भंडारांचं जे प्रॉडक्ट आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे. आम्ही आमच्या नातलगांना दूर गोरसबाग पाठवतो. घरी पाहुणे आले की गोरस भंडारची बासुंदी आणतो आणि सांगतो हे वर्धा स्पेशल. वर्धा स्पेशल म्हटलं की अर्धा माणूस त्याच्यातच सुखावतो आणि जेव्हा तो त्याची चव चाखतो तेव्हा तो समाधानाने परिपूर्ण झालेला दिसतो. आपल्या कामाच्या अशाच पावत्या असल्या पाहिजे की जे काही तुम्ही करत असाल त्यातनं इतर लोक सुखावले पाहिजे, असं काम त्यांचं होतं. मी जेव्हा त्यांना पाहायचो ते अतिशय शिस्तबद्ध होते. प्रत्येक गोष्टी त्यांच्या निर्धारित वेळेनुसार घडत होत्या. मला कधी जर उशीर झाला आणि 8:30-9ला भेटावं असं वाटलं तर झोपले तर नसतील ना, आणि नेमके ते त्यावेळी ते झोपलेले असायचे. म्हणजे झोपण्याच्या, उठण्याच्या, जगण्याच्या सगळ्या गोष्टी निर्धारित होत्या आणि त्या असल्याच पाहिजेत. का? कारण या जगात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेळ, टाईम मॅनेजमेंट. ती ज्यांनी साधली त्याच व्यक्ती यशस्वी होताना दिसतात. ते अतिशय गतिशील होते आणि गतिशील होते म्हणूनच त्यांच्या त्या लाईफस्पॅनमध्ये भरपूर गोष्टी त्या करू शकले. मी नेहमी त्यांना पाहायचो स्कूटरवरून रस्त्याने जाताना अतिशय वेगात गाडी चालवायची. म्हणजे मला आश्चर्य वाटायचं की एवढी वेगात गाडी चालवण्याचं काय, वर्धा छोटंसं गाव आहे, पटकन तर पोहोचतो आपण, पण तरी त्यांच्या गाडीची, स्कूटरची स्पीड खूप असायची. शरीराच्या व्याधी होत्या, असतात, असोच, काय हरकत नाही, पण मन जर तत्पर असेल आणि ते जर प्रबळ असेल तर तो माणूस मरेपर्यंत, शेवटपर्यंत तो काम करत राहतो. असा त्यांचा कामाचा धडाका आणि आवाका होता. आणि म्हणूनच ते कीर्तिरूपास उरले आणि आपल्या आठवणी आहेत. आणि ते सातत्याने त्यांच्या कामाची दिशा इतरांना देत राहील. त्यांच्यात नेतृत्व गुण होते. नेताच मोठा नेता झाल्यानंतर तो नेता असतो असं नाही, सामान्य माणसात सुद्धा नेतृत्व गुण असतात. असे खूप सारे नेतृत्व गुण त्यांच्यात होते. आणि ज्या व्यक्ती त्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करतात ते कुठल्याही पदावर असो तरी त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध दरवळल्याशिवाय राहत नाही. असे हे आमचे व्याही वसंत भाऊ. ते जरी आज आपल्यात नसले
तरी ते स्मरणात निश्चित आहेत आणि राहतील. आणि याही पुढे स्मरणात राहण्यासाठी ही चेतननी निर्माण केलेली स्मरणिका अतिशय उत्तम. चेतनचं अभिनंदन. आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असं खरंच आपण म्हणू शकतो. कारण सगळ्यांच्या अगदी प्रिय असलेल्या व्यक्तीला जेव्हा देव नेतो तेव्हा त्याची काहीतरी त्यामागे कल्पना असते. आणि मला असं वाटतं की त्यांचे आशीर्वादच म्हणून चेतन आणि या संपूर्ण परिवाराला या स्मरणिकेचं एक बनवण्याची बुद्धी व्हावी आणि खरंच ती इतकी सुंदर बनावी. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये केवळ गुळगुळीत मुखपृष्ठ किंवा संपूर्ण पानं नाही, तर त्यावरचा प्रत्येक मजकूर. आणि जर तुम्ही बघितलं, मी माझ्या निवेदनामध्ये तो भाग निश्चितपणे गाळलाय, कारण तुम्ही त्या स्मरणिकेला बघणारच आहात. प्रत्येक व्यक्तीने त्यांच्याबद्दल जे काही व्यक्त केले त्याची सुरुवात अतिशय जिव्हाळ्याने झाली आहे. एखादा अधिकारी असो, एखादा मित्र असो, परिवारातला एखादा व्यक्ती असो, एखादा छोटा शेतकरी का असो, प्रत्येकाने त्याला इतके छान पद्धतीने व्यक्त केलंय. मग अशी माणसं खरंच समाजात विरळ असतात आणि ती त्यांचा सहवास आपल्याला लाभला हे आपण खरंच त्या भाग्यवान म्हणवण्यापेक्षा कमी नाही. आणि म्हणूनच आज पर्यावरण दिवस आहे, तर एक छोटंसं उदाहरण देते आणि नंतर अध्यक्ष भाषणाकडे आपण वळणार आहोत. निसर्गामध्ये अनेक झाडं असतात, त्यामध्ये वडाचं जे झाड असतं ना मंडळी, ते निलगिरीसारखं आकाशाची स्पर्धा करत नाही, स्वतःची फक्त प्रगती करत नाही, तर ते झाड उंचीने कमी जरी असलं ना तरी आपली पाळमुळं जमिनीमध्ये इतकी घट्ट रुजवून ठेवत असतं की त्या संपूर्ण झाडाला नेहमी हिरवं ठेवण्याची जबाबदारी त्या मुळांची असते. आणि त्याची जी सावली असते त्यामध्ये येणारे अनेक वाटसरू आपल्या आयुष्याचं विसाव्याचे काही क्षण घालवत असतात. अनेक पक्षी त्यावर घरटी करतात. आणि म्हणूनच वडाच्या वृक्षासारखे हे जे व्यक्तिमत्व असतात ते आपल्या सगळ्यांसाठी अतिशय श्रद्धेय आणि आपल्या हृदयाच्या जवळचे असतात. आज त्यांना श्रद्धांजली आपण देतच आहोत. त्यांच्या जे काही स्मरणाची क्षण आहोत त्यांना उजाळा देतच आहोत. आज आशीर्वाद देण्यासाठी सयाजी महाराज सुद्धा या ठिकाणी आलेत आणि संपूर्ण सोहळा त्यांच्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी पार पडत आहे. त्यांचे शुभेच्छा परशब्द आपण ऐकण्यासाठी त्यांना मी आमंत्रित करते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये संत सयाजी महाराज यांना आमंत्रित करूया. परमपूज्य गुरुदेव, तळातळात वास करणारी सूक्ष्म चैतन्यमय शक्ती, आज स्वर्गीय सांगितलं डॉक्टर साहेबांनी, स्वर्गीय नाही, रहना मुश्किल है, मुश्किलों में शरीफों की शराफत कम नहीं होती, सोने के लाख तुकडे बन जाए तो किंमत भी कम नहीं होती, असे ते वसंतदादा होते. मी लोकमतचा बातमीदार होतो. आता महाराजाव किशोरभाऊ तुम्हाला माहीत आहे. ऑनररी मॅजिस्ट्रेट होतो, एम्प्लॉयमेंट बोर्डाला मेंबर होतो आणि कॉलेजमध्ये असताना क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होतो. लोकमतमध्ये मी काम करत असताना खरांगणाचा बातमीदार होतो आणि त्यावेळेस लोकमतमध्ये आलो की वसंतदादाची माझी भेट व्हायची. त्यांचं परखड विचार, जीवन किती जगतो हे महत्त्वाचं नाही, पण कसा जगतो हे महत्त्वाचं आहे. जीना मुसाफिर खाना है ना, हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है. जीवन जन्म आणि मरणाच्या मध्यभागातून चालणारी ही रेल अल्प काळाची रेल आहे. पण अहंकाराने, क्रोधाने, अज्ञानाने मनुष्य वाया जातो. त्याला ज्ञानाची गरज आहे. पण हा देश ऋषी आणि कृषींचा देश आहे. राष्ट्रसंतांनी सांगितलं, वसंतदादा BSc ॲग्रिकल्चर होते. त्यांचे मित्र आमच्या गावाला बाळासाहेब निकम होते, बाळासाहेब बावडे होते, मित्र होते, रवी काशीकर मित्र होते. एवढे मित्र असताना हे सगळे लोक फक्त बाळासाहेबच नोकरीवर होते, बाकीचे सगळे लोक आपापल्या कामामध्ये, उद्योगामध्ये होते. पण वसंतरावांनी नोकरी सोडली आणि राष्ट्रसंतांचा मंत्र डोळ्यासमोर ठेवला. चलचल अपुल्या गावाला, जाऊ नको तू शहराला, म्हणजे अन्न नाही तर मरशी उपाशी, कोण करी मग काम शेतीचे,
ह्या शेतीच्या कामासाठी नोकरी न करता अत्यंत शेतीनिष्ठ पदवी प्राप्त करून सगळ्यांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व. कालच मी दवाखान्यातून आलो. नितीश दादांना, शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा एकदा टाळ्या वाजवून दिलेल्या बऱ्या वेळी का आपल्या ते मला घ्यायला आले. पावडे साहेब माझे शरीराचे मालक आहेत, मनाचे मालक नाही. उठता येत नव्हतं, फार कठीण परिस्थिती होती, पण माझं मन मात्र इथे असल्यामुळं मंद्र हा चंगा तो काटकणे गंगा. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे साधन. मन चांगलं पाहिजे, कारण हे बिमार झाल्यानंतर कधी बिमारीसारखे राहिले नाही. वसंतदादा बिमारीसारखं ऑपरेशन झालं तरी ते बिलकुल ऑपरेशनावर मात करत होते. आणि किस्मत लिखी नहीं जाती इन हाथों के लकीरों पर, किस्मत लिखी नहीं जाती इन हाथों के लकीरों पर. पण कार्य मात्र माणसाचं चांगलं राहिलं ते अजरामर राहते. वसंतदादाचं कार्य हे अजरामर आहे. त्यांचा मृत्यू झालेला नसून सगळ्यांना, तुम्हाला, मला, आजच्या युवा पिढीला शेतीनिष्ठ चांगलं राहावं ही प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव दादा. हीच खरी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, सगळे विद्वान लोक आहेत. यांच्यासमोर मला बोलायचं, माधुरीत आमच्या ताईंनी ते अत्यंत चांगलं संचलन केलं. मी चांगला बोलत होतो, पण थकलो होतो. थकल्यामुळं जास्त वेळ बोलणार नाही. इथेच मी माझ्या शब्दाला विराम देतो आणि माझे मनोगत संपवितो. जय गुरु. दुसऱ्यांदा सांगेल की कुठलाही मनुष्य किंवा कोणीही दोनदा त्याचा मृत्यू होतो. एकदा ज्या दिवशी ते निधन पावले ती तारीख, ती वेळ, आणि दुसऱ्यांदा एकदा त्याचं मरण येत असतं ते तेव्हा जेव्हा त्याचं शेवटच्या वेळी नाव घेतलं जातं. आणि निश्चितच स्वर्गीय म्हणायचं नाही, पण वसंत काका पाटील हे दुसऱ्यांदा त्यांचा निधन लवकरच शक्य नाही मंडळी, कारण आपण सगळी त्यांच्यावर प्रेम करणारी आहोत. आणि चेतनने आणि संपूर्ण कुटुंबियाने जी स्मरणिका तयार केली आहे ती निश्चितच त्यांच्याविषयीचा जो मान आहे, त्यांचा आदर आहे आणि त्यांचं नाव आहे हे अनेक वर्षांपर्यंत असंच पुढच्या पिढीला मार्गदर्शन म्हणून सुद्धा घेतलं जात राहील अशा अपेक्षेसह आपण कार्यक्रमाच्या या स्मरणिकेच्या विमोचनाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. आणि ते म्हणजे आभार प्रदर्शन. मंडळी, आपल्या सगळ्यांचं असणं या कार्यक्रमाला एक वेगळी उंची देऊन गेलेलं आहे. वेळात वेळ काढून आपण सगळे आलेले आहात. इथे या कार्यक्रमामध्ये असणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षाचे आभार मानणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी मी मोनाली पाटील हिला परिवाराच्या वतीने आमंत्रित करते. आभार प्रदर्शन त्या करतील आणि तत्पूर्वी या संपूर्ण आयोजनाचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्यावर देऊन जो विश्वास दाखवलात त्याबद्दल आयोजकांचे, पाटील परिवाराचे मी पल्लवी पुरोहित मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. आज आमचे बाबा स्वर्गीय वसंतरावजी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. सर्वांच्या आग्रहावरून स्वबाबांच्या आठवणी, अनुभव शब्दस्वरूपात एकत्रितरित्या ग्रंथस्वरूपात मांडण्यात यावी अशी सर्वांची भावना होती. ती आज प्रत्यक्षरित्या वसंताचे माधुर्य स्मरणिका या ठिकाणी तयार झाली. त्याचे विमोचन मंचावरील मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या ठिकाणी सर्वप्रथम मी मंचावरील प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त करते. त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून येथे उपस्थित झाले. त्यानंतर या स्मरणिका कार्याला ज्या लोकांनी, ज्यांनी स्वबाबांना जवळून बघितले, त्यांचे अनुभव त्यांची शब्दस्वरूपात या स्मरणिकेत मांडले, त्यासाठी त्यांनी वेळ दिला, त्या मान्यवरांचे मी आभार मानते. ही स्मरणिका प्रकाशित करताना आम्हाला अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले. ते सर्व अडथळे पार करीत, त्यातून मार्ग काढीत अखेर ही स्मरणिका पूर्णत्वास आली. त्यासाठी परिवारातील आणि स्नेहजनांनी खूप मेहनत घेतली, त्यांचे देखील मी आभार मानते. तसेच आजचे ज्या प्रोग्रामचे निवेदन सौ पल्लवीताई पुरोहित यांनी अतिशय गोड शब्दात केले, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच सचिनदादा गोडे, उज्ज्वलाताई गोडे यांचे मी आभार मानते.
सर्व पाहुण्यांचे, उपस्थित पाहुण्यांचे मी आभार मानते.